जर कधी मलाच काय येऊ सगळा त्रास देतोय असं वाटलं तर लक्षात ठेव, देव बी हे असलं कष्ट त्याच्याच आयुष्यात देतो ज्याच्यात समोर आलेल्या प्रत्येक संकटाला तोंड द्यायची हिंमत असते. आणि ती हिंमत तुझ्यात आहे. आपली पडती बाजू आपली ताकद बनली. आपल्याला एकमेकाची आठवण येणं साहजिक आहे बाळा. मला बी तुझी लई आठवण येते. असं वाटतंय की या आबाची दोस्ती कमळी कुठं हरवली. सगळं गाव असं वसाड पडल्यागत वाटतोय. काय करायचं मनच होत नाही. खरं तर मला माहिती आहे ही 2-4 वर्षे गेली की मग आपल्या गावचं भलं होणार. तू शिकून मोठी होणार, गावातल्या पोरींचं भलं होणार. त्याच स्वप्नाकडे डोळं लावून बसलो पोरी. तू जेव्हा मोठी साहेबीन होऊन येशील तेव्हा या आबा मोहित्याची कॉलर टाईट होणार आणि त्याच दिवसाची वाट बघत बसू. तू गावात कॉलेज काढणार आहेस आणि त्यासाठी मी एक जमीन बी बघितली आहे बघ. अगं चारी बाजूनं अशी हिरवीगार झाडं आणि शेजारनं नदी जाती. लय भारी जागा आहे. तू नुसतं शिकून ये, मग आपण दोघं मिळून तुझं कॉलेज बांधू. तुझी आई बी तुझी लई आठवण काढत असते. म्हणत्या कशी कमळेला अडवून मी चुकलोच. बरं झालं तिचं लगीन लागलं नाही. कमळे ते पोरगं अजून बी तुझी वाट बघतंय बरं का. तू परत आलीस की परत बोलणी करून टाकूया का. अगं गंमत करतोय बाळा. पण कमळे, जर तुला कधी बी हरल्यासारखं वाटलं तर लक्षात ठेव, ही कायम तुझ्या पाठीशी आहे. महाराजांचा मावळा आहेस तू, माझी हिरकणी आहेस. 1000 संकट येतील पण त्या संकटाच्या छाताडावर पाय देऊन पुढं जा. जिद्दीनं तुझं सपान पुरं कर. कोल्हापूरच्या मातीतलं खरं सोनं आहेस तू. तू काय लकाकल्या वेगळा राहणार नाहीस. मला पुरा विश्वास आहे. आणि तुला काय वाटलं तर पत्र पाठवू. हां, खरं तुझं सपान पुरं केल्या बिगात परत येऊ नकोस. तुझा आबा. पण माझ्या संग म्हण एकदा, जय भवानी. जय भवानी.